नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या तुष ज्योती या ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आज वर्षाचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस आणि एक गुरुवार असल्यानिमित्त आम्ही आजची ब्लॉग करणार आहे, साईबाबा मंदिरात जाणार आहे. तर चला तर मग आजचा हा ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, आम्ही निघालो आता साईबाबाचं दर्शन घ्यायला. कुठलं मंदिर हो? फायनली मित्रांनो, आपण आलो आहे साईबाबा मंदिराजवळ आणि आता आपण आतमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहे. तर चला तर मग दर्शन घेऊया. तर तुम्ही बघू शकतात, आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि तुम्ही बघा की इथं खूप सुंदर असं मंदिर आणि एकदम शांततेचा आजूबाजूचा परिसर पण आहे हा पूर्ण. तर तुम्ही एकदा नक्की इथं या. एकदम छान अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि मनमोहक अशी साईबाबाची मूर्ती इकडं आहे. तुम्ही पण याचं दर्शन घ्या मित्रांनो. दर्शन वगैरे झालंय साईबाबाचं. आता विचार केला घरी जाऊ, पण त्याच्या आधी आम्ही आलोय इथं कोरम मॉलला. मी आणि ज्योती मस्त आता कोरम मॉलला फिरू, मग आपण जाऊया घरी. हे बघा मित्रांनो, देखो इन्हें ये है ओस की बूंदे। तर आलो आम्ही घरी, फ्रेश वगैरे झालो. तर आता बघू ज्योती काय करते किचन मध्ये जाऊन आपण स्पेशल आजसाठी. ज्योती, मग आज काय स्पेशल बनतंय? आज बासुंदी. नवीन वर्षाचं काहीतरी गोडधोड. काय काय टाकलंय ह्याच्यात? बदाम, काजू, पिस्ता, मनुके, मिल्क पावडर, वेलची. तर मित्रांनो, हे बघू शकता ज्योती आज बासुंदी बनवते. तर दूध किती टाकलंय ह्याच्यात टोटल? 2 लिटर. 2 लिटर ह्याच्यात दूध टाकलंय. ते दूध किती मिनिटं उकळू द्यायचं? जोपर्यंत ते गाढ होत नाही तोपर्यंत. तर बघा आता ह्याच्यात हे काजू बदामचं पेस्ट ज्योतीने टाकलंय. हे पिस्ता, आता मनुके टाकणार आहे. हे मनुके आणि हे इलची पावडर आणि हे काय मिल्क पावडर. मिल्क पावडर टाकलंय मित्रांनो. हे मिल्क पावडर घेऊन दुधामध्ये किती 1-2 मिनिटं त्याला मिक्स करून घ्यायचं प्रॉपरपणे आणि मग हे सगळं मिश्रण एकदा हलवून घ्यायचंय. बघा, तर म्हणजे ह्याच्यात आता हे सगळं टाकलं गेलंय. झालं, आता टाकलं गेलं. आता काहीच नाही टाकायचं. आता साखर वगैरे. मित्रांनो, एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ह्याच्यात टाकायचा राहिलाय. गेस करा तो काय असेल. तो आहे साखर. मित्रांनो, साखर ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, हे सगळं एकदम भारी दिसतंय हे दिसायला. आता ह्याला किती मिनिटापर्यंत असं राहू द्यायचं? आता अर्धा तासपर्यंत ह्याला राहू द्यायचं मित्रांनो. आणि थोडं ह्याच्यात टेस्ट येण्यासाठी आपण टाकणार केसर मसाला. हा तुम्हाला दुकानात भेटून जाईल रेडीमेड. एक ह्याची किंमत साधारणपणे 40 ते 45 रुपयाला असेल. कितीला भेटला हा आपल्याला? 45 रुपीजला हा भेटलाय. हा थोडा टेस्ट येण्यासाठी, म्हणजे बासुंदीमध्ये हा तुम्ही टाकू शकतात. हा ऑप्शनल आहे, बरोबर. हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असलं तर टाकू शकता. आम्ही टाकलेलं आहे. मित्रांनो, जोपर्यंत बासुंदी होत आहे तोपर्यंत आपण आपली सुंदरी बघूया. ती बघा कशी मस्ती करते. सुंदरी, बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपली बासुंदी झाली आहे रेडी. तर आपण ट्राय करूया की कशी झाली आपली बासुंदी. आणि दरवेळीप्रमाणे यावेळी पण पहिला बाईट ज्योती घेणार आहे. तर चला तर मग. तर पहिला बाईट ज्योती घेते. कसा वाटला मी बनवलेली बासुंदी? छान. तुम्ही बनवली बासुंदी. छान आहे.
चला तर मित्रा मग आपण पण खाऊया आता बासुंदी. आता पण तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हाचा व्लॉग आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. आणि अगर तुम्हाला ही बासुंदी आवडली असेल आम्ही बनवलेली तर तीही नक्की कळवा. चला मग मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.